श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, समर्थ रामदासांनी दशक 2 आणि समास 9 मध्ये विरक्त लक्षणं सांगितली आहेत, त्याचा विचार आपण आज करतो आहोत। ओवी क्रमांक 1 लक्ष केंद्रित करावं। श्रीराम समर्थ श्रीराम। ऐका विरक्तांची लक्षणे विरक्ते असावे कोण्या गुणे जेणे अंगी सामर्थ्य बाणे योगियांचे श्रीराम जेणे सत्कीर्ती वाढे जेणे सार्थकता घडे जेणे करिता महिमा चढे विरक्तांसी श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। विरक्तांची लक्षणे श्री समर्थ सांगत असताना ते म्हणतात विरक्ते कसे असावेत, विरक्त माणसाने कसं असलं पाहिजे। तर या समासामध्ये दिलेले सर्व गुण हे विरक्तांमध्ये असली पाहिजे। ऐका विरक्तांची लक्षणे विरक्ती असावे कोण्या गुणे, कोणत्या गुणांची विरक्त लोक असावेत, जेणे अंगी सामर्थ्य बाणे योगियांचे। योगियांचे या शब्दामध्ये 2 अर्थ आले आहेत। योगियांचे म्हणजे योग्यांच्या अंतःकरणामध्ये अंगामध्ये सामर्थ्य येईल, अंगी सामर्थ्य बाणे। दुसरा अर्थ आपण घेऊ की योगियांनी अशा प्रकारचे गुण अंगीकारावेत, आणि दुसरा अर्थ विरक्ताने असे गुण जर अंगीकारले तर त्यांना योग्याचं महत्व प्राप्त होईल। समर्थ म्हणतात जेणे सत्कीर्ती वाढे जेणे सार्थकता घडे जेणे करिता महिमा चढे विरक्तांसी। विरक्त विरक्त हा शब्द आम्ही वापरतो आहोत। विरक्त म्हणजे काय हो? जो कशामध्ये सक्त नाही तो विरक्त। आसक्त एखादी गोष्ट पाहिजे आणि एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे, ज्याला वैराग्य शब्द दुसरा आलेला आहे। वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं। वैतागाने मनुष्य त्रस्त होतो, वैराग्याने मस्त होतो। म्हणून वैताग नसता पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे। कथा प्रसंग आठवला म्हणून सांगतो। एक गृहस्थ सेवानिवृत्त झाले, कुटुंब चांगलं होतं, मुलं बाळ आपापल्या कामात होते। पण एक दिवस काय झालं, या गृहस्थाचं घरात कडाक्याचं भांडण झालं। घरोघरी मातीच्या चुली, भांडणं होणारच। याने काय करावं, सरळ उठले ते आणि सरळ आळंदीला जाऊन राहू लागले। आळंदीला गेल्यानंतर 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, घरचे लोक कोणी यायलाच तयार नाही, विचारपूस करायलाच तयार नाही। यांची तगमग लागली, कोणी अजून का नाही आलं, कोणी अजून का नाही आलं। मी 3 दिवस झाले घर सोडून आहे, पण माझी कोणी ना कोणी विचारपूस केली, ना कोणी माझी चौकशी केली।
माझी कोणाला गरज पण नाहीये. घरातली मुलं एकत्र बसली. मुलांनी विचार केला, आपले बाबा गेले आळंदीला. आता ते गेले तर खरी आहे, पण आपल्या कुटुंबामध्ये एक अडचण निर्माण झाली. त्यांना 1000 रुपये पेन्शन मिळते. आता 1000 रुपये पेन्शन मध्ये त्यांना लागणारा खर्च किती आहे? तिथे पाठवतो म्हटलं तर 400 रुपये महिना आहे. आपल्या हातात मिळणार आहे 600 रुपये. पण हे जर तिथेच जाऊन बसले तर 1000 रुपये त्यांच्याकडे पाठवावं लागतील. मग आपल्या संसारामध्ये जे 600 रुपये कमी पडतील त्याचं काय करावं? त्यापेक्षा आपण असं केलं पाहिजे की त्यांना घरी बोलावलं पाहिजे. स्वार्थाचे अवघे साथी रे, कोणी नाही कोणाचा वाली रे. आईला तयार केलं, जा म्हणे बाबांना घेऊन ये. आई गेली, वडिलांना भेटली. का म्हणे तुम्ही इथे आले, घरदार सोडून आले? तिने त्यांची चांगली कान उघाडणी केली. ते म्हणे मुलं घरी वाट पाहतात आहे तुमची, आम्ही सगळे वाट पाहतोय, घरी चला. यांच्याही मनात तेच होतं की आपल्याला कोणीतरी बोलावलं पाहिजे, कारण ते होतं क्षणिक वैराग्य. तो वैतागच होता. क्षणिक वैराग्य म्हणजेच वैताग. शेवटी पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे परत घरी आले. सांगण्याचं तात्पर्य एक की वैराग्य निर्माण झाल्यानंतर कशाचा द्वेष नसतो आणि कशाचा तिटकाराही नसतो. म्हणून वैराग्य संपन्न मनुष्य असेल, अहो वैराग्याचं नुसतं सोंग जरी घेतलं ना तरी लोक मागे लागतात. साधू साधू म्हणून मागे मागे फिरतात, जन मागे लागतात. आता खरंच जर वैराग्य प्राप्त झालं तर त्या जनाच्या जागेवर जनार्दन का नाही आपल्याला भेटणार? म्हणून जनार्दन भेटण्यासाठी आपण वैराग्य संपन्न असलं पाहिजे. आणि ते वैराग्याचं लक्षण म्हणजे हे विरक्तांची लक्षणं समर्थ कोणती सांगतात ते आपण अभ्यासली पाहिजे. शास्त्राच्या दृष्टीने विरक्त किंवा वैराग्य संपन्न म्हणजे कोण मनुष्य? की ज्याला इह आणि परलोक या दोन्ही लोकांची कुठलीही आसक्ती नाही, कुठलाही द्वेष नाही, अशी अवस्था मनाची तयार करणे याचं नाव वैराग्य आहे. वैराग्य म्हणजे काय? ती गोष्ट नकोच आहे मला. आमच्या माऊलीने वैराग्याचा अर्थ सांगताना काही दृष्टांत दिले आहे. अपचन झाल्यानंतर जे ओकारीत पडलेलं अन्न आहे त्या अन्नाला कोणी स्वीकारेल का? नाही स्वीकारणार. वाघाच्या गुहेमध्ये कोणी वस्ती करण्याची इच्छा करेल का? नाही करणार. झोपत असताना उशीच्या जागेवर अजगराला आपल्याजवळ कोणी ठेवेल का? नाही ठेवणार. प्रेताला कोणी आलिंगन देण्याचा विचार करेल का? आणि जळत असलेल्या घरामध्ये कोणी राहण्याची इच्छा करेल का? अर्थात नाही. याचा अर्थ त्या त्या गोष्टीपासून ती व्यक्ती दूर जाण्याचा विचार करते. त्याप्रमाणे आपण विषयांपासून दूर गेलं पाहिजे. त्या विषयांपासून दूर जाणे याचंच नाव आहे वैराग्य. म्हणून समर्थांनी, ज्ञानी माणसाने वैराग्य प्राप्त करून सुद्धा कर्म सोडायचं नाही, कर्म करायचं असा आग्रह या समासामध्ये धरलेला आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. याचा अर्थ काय? कर्म करा, परंतु फळाची आशा धरू नका.
फळाची आशा सोडणे म्हणजे फळावरचं ममत्व सोडणे, फळ नको असं समजणे. ते मिळणार नाही का? ते मिळणारच आहे, परंतु फळ नको म्हणण्यामध्ये किंवा फळाची आशा न धरण्यामध्ये माणसाचा उत्कर्ष आहे. म्हणून कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु, मा म्हणजे नाही, मा फलेषु कदाय, कधीही त्या फळाची आशा करू नको. मा कर्म हेतुर्भू माते संग स्वकर्मणी, परंतु कर्म सोडू नको. कर्मावर म्हणजे कर्म कर, पण कर्मावरच्या फळाची आशा सोड. फळ मिळणार नाही का? फळ मिळणारच आहे, पण तू जर फळाची आशा केली तर तुला अपेक्षित आहे तसं फळ मिळणार नाही. जसं कर्म केलं तसं तुला फळ मिळणार आहे. म्हणून समर्थांनी या विरक्त पुरुषाला काय उपदेश केलेला आहे? समर्थ म्हणतात आहे की ज्ञान प्राप्त करावं. कारण ज्ञानी मनुष्य काय करतो? ज्ञानी मनुष्य विरक्त असतो, ज्ञानाला कशाची गरज नसते, तो विरक्त आहे. त्यामुळे ज्ञानी पुरुष हा समाज विन्मुख असतो आणि समाज विन्मुख असलेला पुरुष कर्मापासून दूर जातो, आत्मसाक्षात्कारी असतो, तो त्याला आत्मज्ञान झालेलं असते. समर्थ म्हणतात ज्ञानी आहे पण तो समाजभिमुख असला पाहिजे. कारण दोन विचार आहेत. सज्जन म्हटले की सज्जन माणसं त्यांच्यामध्ये निष्क्रियता पाहायला मिळते. कशी निष्क्रियता? आधाराला वचन घेतात लोक, काय आहे परमेश्वराचं स्थळ आहे, त्यांनी ठरवलेलं आहे, तो जसं म्हणेल तसंच होणार आहे, आपल्या करण्याने काय होणार आहे, मग आपण कशाला करत बसावं, आपण शांत राहावं. तुका म्हणे जे जे होय, हा तुका म्हणे उगार आहे, जे जे होईल ते ते पाहे. आता उगार आहे या शब्दाचा अर्थ काम करून, कष्ट करून, मेहनत करून, प्रयत्न करून जे होईल ते मान्य कर. पण मी काहीच करणार नाही, बसल्या देवा दे दे हरी पलंगावरी, अशाने मिळणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात सज्जन मनुष्य याच्यामध्ये निष्क्रियता पाहायला मिळते आणि दुर्जन मनुष्य अति क्रियाशीलता पाहायला मिळतात. दुर्जन एकत्र येतात, दुर्जनांची संघटना लवकर होते, सज्जन एकत्र यायला तयार नसतात. सज्जनाला निष्क्रियता असते, त्यांना वाटते काय होणार आहे आपल्याकडनं. म्हणून समर्थांनी संघटनेला महत्व दिलं. संघटना असली पाहिजे तर ती कोणाची असली पाहिजे? सज्जनांची संघटना असली पाहिजे. सज्जनांच्या संघटनेमुळे चांगलं काहीतरी घडू शकेल, समाजाचं काहीतरी भलं होऊ शकेल. हे भलं कोण करू शकेल? विरक्त पुरुष करू शकेल. नुसता ज्ञानी करू शकणार नाही. ज्ञानी पुरुष ज्ञान प्राप्त करेल आणि स्वतःचा आनंद उपभोगेल. पण विरक्त याला समानार्थी शब्द जर सांगायचा झाला तर महंत. तुम्ही म्हणाल याचा समानार्थी शब्द कसा काय झाला बाबा? विरक्ताचा महंत. विरक्त पुरुषाच्या अंगी गुण असतात ज्ञानी माणसाचे सर्व, परंतु कर्मशील असलेल्या माणसाचे सुद्धा त्याच्यामध्ये गुण असतात. म्हणून तो कुठल्या तरी पदावर जाऊन चांगलं काम करण्यासाठी योग्य असतो. म्हणून त्याला समर्थांनी एक शब्द वापरलाय महंत. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे जेणे सत्कीर्ती वाढे, सत्कीर्ती वाढली पाहिजे, जेणे सार्थकता घडे, जेणे करिता महिमा चढे विरक्तांसी, जेणे परमार्थ फावे, असं कार्य झालं पाहिजे की ज्यामुळे परमार्थ वाढला पाहिजे. समर्थांनी म्हटलं की नाही, संसार सुखे नैव करावा परी काही परमार्थ वाढवावा. परमार्थ वाढवावा याचा अर्थ आहे की तो विरक्त असला पाहिजे. परमार्थ वाढवणे याचा अर्थ तो काही वैराग्य संपन्न जरी असेल तरी सुद्धा समाजासाठी ज्ञानोत्तर भक्ती सांगितलेली आहे. मी एकटाच तरुण चालणार नाही, माझ्याबरोबर मी इतरांना सुद्धा त्या मार्गाला आणील. मग त्या आणण्यासाठी माझ्यामध्ये काही क्वालिटीज पाहिजे की नाही? माझ्यामध्ये काही गट्स पाहिजे की नाही?
माझ्यामध्ये कोणते सद्गुण पाहिजे की नाही, तर ते सद्गुण कोणते पाहिजे? ज्याने समाजाचं नेतृत्व करावं, त्या समाजाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीजवळ कोणते गुण पाहिजे, ते हे गुण पाहिजे. म्हणजे त्याने कार्य करावं पण निराभिमानी असावं. कार्य करून निराभिमानी राहणं सोपं नाही आहे. कार्य करून अभिमानच येणार, कारण कार्याचा माणसाला अभिमानच असतो. मी केलं, ते सत्कार्य असो की कुठलंही कार्य असो, काम केलं की माणसाला मीपणा येणारच. म्हणून विरक्त मनुष्य कार्य करतो पण अभिमान ठेवत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, जेणे परमार्थ फावे, जेणे आनंद हेलावे, जेणे विरक्ती धुणावे विवेक सहित. विवेकाने त्यांनी परमार्थ वाढवला पाहिजे, कारण विवेकी असेल तर खऱ्या अर्थाने त्याला आनंद मिळेल. अविवेकी असेल तर त्याचा जाऊन आनंद दूर जाईल. जेणे विरक्ती धुणावे, धुणावे याचा अर्थ दुप्पट होणे, विरक्ती दुप्पट होणे, असं काहीतरी विवेक कर. समर्थांचे पुढचे शब्द ऐका. श्रीराम समर्थ श्रीराम. जेणे सुख उचंबळे, जेणे सद्विद्या ओळे, जेणे भाग्य श्री प्रबळे, मोक्षे सहित श्रीराम. भाग्यश्री या शब्दाचा अर्थ अभ्युदय. भाग्यश्री या शब्दाचा अर्थ अहिक सुख. भाग्यश्री या शब्दाचा अर्थ आपण ज्या जगामध्ये राहतो आहोत त्या जगामध्ये मिळणारं सगळं सुख, असा अभ्युदय सुद्धा त्याला साधता येईल. आणि अभ्युदयाबरोबर तो परमार्थाच्या दृष्टीने सुद्धा म्हणजे मोक्ष सुद्धा त्याला प्राप्त होईल. असं काही केलं गेलं पाहिजे. जेणे सुखे उचंबळे, जेणे सद्विद्या ओळे, ओळे म्हणजे प्रसन्न होणे, ओढणे म्हणजे प्रसन्न होणे, जेणे भाग्यश्री प्रबळे, मोक्षे सहित. श्रीराम समर्थ श्रीराम. मनोरथ पूर्ण होती. कोणतं मनोरथ आहे पूर्ण होणार? मनुष्याच्या जन्माचं मनोरथ आहे ईश्वर प्राप्ती झाली पाहिजे, कारण मोक्ष भेटला म्हणजे ईश्वर प्राप्ती झाली. मनोरथ पूर्ण होती, सकळ कामना पुरती, मुखी राहे सरस्वती, मधुर शब्दे बोलावया श्रीराम. विरक्त पुरुषाने या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. ते म्हणतात आहे मनोरथ पूर्ण होती. विरक्ताचा मनोरथ काय आहे हो? परमेश्वर प्राप्ती. आणि मग सकल कामना पुरती, सगळ्या कामना त्यांच्या पूर्ण होतात. इहलोकातल्या आणि परलोकातल्या दोन्ही कामना पूर्ण होतात. आणि इतकं असून सुद्धा मुखी राहे सरस्वती, कारण तो कार्यकर्ता आहे. त्यामुळे कार्यकर्ता म्हटलं की दोन गोष्टी कंपल्सरी, जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ. जिभेवर साखर म्हणजे सरस्वती, जिभेवर साखर असणे म्हणजे गोड बोलणे. सर्व त्रासी सगळ्यांच्या अंतःकरणाला सुखावता येईल अशा प्रकारचे वचन आपण जर इतरांना बोलत राहिलो तर अनेक लोक आपले होतात. जगामध्ये जगन्मित्र जिव्हेपासी आहे सूत्र, म्हणून ही सरस्वती असली पाहिजे. मधुर शब्दे बोलावया. समर्थ म्हणतात श्रीराम समर्थ श्रीराम. हे लक्षणे श्रवण कीजे. आता ते लक्षण कोणती आहेत हे सगळं होऊन जाईल, पण हे लक्षण कोणती आहे विरक्तांची? विरक्त म्हणजे कसा? विरक्तांची लक्षण कळली की माणसाला त्याचा परिचय होतो. जसं तुम्ही आंबा हा म्हटलं, आंब्याचं फळ म्हटलं की त्याचं लक्षण सांगावं लागतं. फळ म्हटलं की लक्षण लक्षात येत नाही, पण आंबा म्हटलं की लक्षण येत. लक्षणाहून सुद्धा फळ कोणतं आहे कळते. समर्थ म्हणतात हे लक्षणे श्रवणे कीजे आणि सुदृढ जीवी धरीजे. सुदृढ याचा अर्थ पक्क. कसं आहे, ऐकणं सोपं आहे, अंगीकारणं कठीण आहे. म्हणून अंगीकारण्यासाठी आपल्याला ते सुदृढ धरावी लागतील.
दृढतेने धरावे, उपासनेला दृढ चालवावे, जसा शब्द वापरला तसा इथे सुदृढ शब्द आहे. तरी मग विख्यात होई जे भूमंडळी. आपल्याला जर खऱ्या अर्थाने सुकीर्ती वाढवावी असं वाटत असेल तर विरक्ताची लक्षणे बाणावी अंगामध्ये, आणि ती विरक्तांची लक्षणे समर्थ आता पुढे सांगत आहेत. इतकी सुंदर लक्षणं आहेत, ती ऐकावी. ती ऐकल्यानंतर जीवन धन्य होईल. आपण नाही, आपल्याबरोबर इतरांचं सुद्धा कल्याण होईल. श्रीराम समर्थ श्रीराम. विरक्ते विवेके असावे, विरक्ते अध्यात्म वाढवावे, विरक्ते धारिष्ठ धरावे, दमन विषयी. श्रीराम. जो विरक्त आहे, आता विरक्त मनुष्य तो समाजाचा मार्गदर्शक आहे. मग त्या समाजाच्या मार्गदर्शकाने कसं असलं पाहिजे? नुसतं ज्ञान कामाचं नाही, तर ते आचरणाचं ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे बोलायचंच कळीन, बोलायचं भात चालणार नाही. समाज तेव्हा पाठीमागे लागतो, तेव्हा समाज मानू लागतो, तेव्हा समाजाचा विश्वास बसतो, जेव्हा सांगणारा मनुष्य सांगण्याप्रमाणे आचरण करतो. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. म्हणून समर्थ म्हणतात विरक्ते विवेकी असावे. विरक्त माणसाने विवेकी असलं पाहिजे. विवेक या शब्दाचा अर्थ आपण पाहिला एकदा, की चांगलं आणि वाईट या दोघांचं विभाजन करून ते चांगलं आहे ते स्वीकारणारा, त्याचं नाव आहे विवेक. विरक्ते अध्यात्म वाढवावे. अध्यात्म वाढवणं या शब्दामध्ये सगळे ग्रंथ आले आहेत, सगळे संत आलेले आहेत, सगळी अध्यात्म विद्या आलेली आहे. अध्यात्म वाढवण्यासाठी काय काय केलं पाहिजे? तर माणसाने सद्गुणी असलं पाहिजे, मूर्खाची लक्षणे टाळली पाहिजे, सद्विद्या लक्षणं अभ्यासली पाहिजे. आम्ही नुसतं करून चालणार नाही, तर आमच्याबरोबर इतरांना सुद्धा करण्यासाठी आम्ही प्रवृत्त झालं पाहिजे. विरक्ते अध्यात्म वाढवावे, विरक्ते धारिष्ठ धरावे, दमन विषयी. कशाचं दमन करता? दोन शब्द आहेत, दमन आणि एक शमन. दमन करणे याचा अर्थ त्याला बाहेर न येऊ देणे, आणि शमन करणे म्हणजे बाहेर आल्यानंतर त्याला वाटेल तसं वागू देणे. आम्ही आमच्या इंद्रियांच्या बाबतीत इंद्रियांचं दमन करणे, इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवणे, विषयाकडे त्यांना प्रवृत्त न करणे, आणि जर ते विषय भोगण्याची इच्छाच करतात आहे तर त्यांना असा विषय देणे की ज्यामुळे त्या जीवाचं कल्याण होईल. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, घेई घेई माझे वाचे. बोलण्यासाठी तो प्रवृत्त झाला का, मग त्या वाचेला सांगायचं की काय कर, घेई घेई माझे वाचे. कोणाचं नाव घ्यायचं? घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. माझ्या विठोबाचं नाव घे. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुणगान. म्हणजे याचा अर्थ आमच्या विषयांना, आमच्या इंद्रियांना विषयाकडे न नेता आमच्या इंद्रियांना आम्ही भगवंताकडे नेता आलं पाहिजे. विषय हे इंद्रिय हे बहिर्मुखच आहे, कारण त्या इंद्रियांना त्या विषयाच्या सेवनासाठी बहिर्मुख व्हावं लागते. मग बहिर्मुख होतातच आहे ना, मग मुखच पाहायचं तर परमेश्वराचं पहा, ऐकायचं असेल ना तर भगवंताचं गायन ऐक, चालायचंच आहे ना तर चित्रपटाच्या गृहाकडे न जाता तुम्ही मंदिरात जा, जाऊ द्या, त्या पायांना काम द्या. काय हाताचं काम आहे ना, त्या हाताला काहीतरी काम करावं असं वाटते, कारण ते बहिर्मुख आहे, ते सुद्धा इंद्रिय बहिर्मुख होतं, त्याला काहीतरी करावं वाटते. मग काही करण्यापेक्षा फुलं आणून हार करावं, भगवंताला हार अर्पण करावा. म्हणजे जे आमची इंद्रिय आहे त्या इंद्रियांना जास्तीत जास्त
कडे कसं नेता येईल याचा विचार करावा. म्हणून समर्थ म्हणतात की विरक्ते धारिष्ठ धरावे, विरक्ताने धारिष्ठ धरावं. आणि कशाविषयी? दमनविषयी. या विषयांच्या बाबतीत दमन करता आलं पाहिजे, विषयांना दाबून ठेवता आलं पाहिजे. आणि नुसते दाबून ठेवणे म्हणजे त्या मनावर तसा संस्कार करणे. हा सगळा उपचार कुठल्याही शरीराला नाही. ज्ञान हे शरीरासाठी नाही. शरीर ते मुळातच निर्जीव आहे, ते जड आहे. त्याला काय उपदेश करणार आहे? पण त्या माध्यमातून आमच्या मनाला शिकवण आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, श्रीराम समर्थ श्रीराम, विरक्ते राखावे साधन, विरक्ते लावावे भजन, विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगटवावे श्रीराम. विरक्ताने काय करावं? तर आपलं साधन सोडता कामा नये. ज्ञान प्राप्तीनंतर साधन सुटण्याची शक्यता आहे. सुटण्याची शक्यता आहे म्हणजे ते सुटतेच असं म्हणा. म्हणजे वरच्या वर्गात गेलेला मुलगा हा कागद पेन घेऊन हातात बेरीज करत नाही 5 आणि 5 10, साधन सुटते. तो तोंडीच करतो, साधन सुटलं. जेव्हा साधन सुटते तेव्हा मला काही आलं आहे असं त्याला वाटायला लागते. म्हणून ज्ञानप्राप्तीनंतर सुद्धा साधन सुटता कामा नये. ज्ञानप्राप्तीनंतर साधन जर सुटलं नाही तर लोक त्याचं अनुकरण करतात. लोकांनी अनुकरण करावं, कारण तुम्ही विरक्त आहात. आणि विरक्त हा कोण आहे? समाजाचा मार्गदर्शक आहे. समाजाचा मार्गदर्शक आहे तर त्या समाजाच्या मार्गदर्शकाने तसंच वागावं लागेल, बदल होऊन चालणार नाही. मला तुम्ही सांगा की एक बाकी सगळे व्यवसाय करणारे लोक आणि गावामध्ये एका विद्यालयामध्ये शिकवणारे शिक्षक, यामध्ये लोकांची श्रद्धा जास्त कुठे आहे हो? सगळ्यांची श्रद्धा शिक्षकांच्या ठाई आहे. आमच्या मुलाचं कल्याण शिक्षक करतील याच्यावर पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे इतरांनी एखादी जर चूक केली तर लोक त्याच्याकडे दुर्लक्षही करतील, म्हणतील ठीक आहे होत आहे. पण शिक्षक जर चुकले, शिक्षकांकडनं जर ते प्रमाद झाला, शिक्षकांकडनं जर एखादी गोष्ट चुकीची घडली तर सगळा समाज शिक्षकांना दोष देईल. काही लोक म्हणतात आम्ही शिक्षक आहोत म्हणजे आम्ही माणसं नाही का? माणसं आहात, पण तुम्ही पेशा जो स्वीकारलेला आहे तो समाजाला दुरुस्त करण्याचा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहे त्या ठिकाणी लोक तुम्हाला आदरणीय मानतात आहे, तुमच्या पायावर डोकं ठेवतात आहे. त्यामुळे तुम्हाला चुकता कामा नये, बाकी कोणी चुकलं चालेल. तसं विरक्त पुरुष आहे. विरक्त म्हणजे कोण? मार्गदर्शक आहे. संत साधू विरक्त प्रवचनकार कीर्तनकार हे कोण आहेत? समाजाला मार्गदर्शन करतात आहे. मग इतर लोकांनी कसं वागलं तर एखाद्या ते क्षम्य आहे. क्षम्य का म्हटलं? एखाद्याला नाही कळत आहे, पण तुम्ही तर मार्गदर्शक आहात ना, सांगणारे आहात ना, शिकवणारे आहात ना, मग नाही चुकणार. म्हणून फार म्हणजे डोळ्यात तेल घालून आपल्याला प्रत्येक गोष्ट करावी लागते, जरा चुकता कामा नये. मागे मी एकदा प्रसंग सांगितला होता. आमच्याकडे महाराज यायचे, विष्णुदास महाराज. त्यांना म्हटलं का चित्रपट तुम्हाला आवडत नाही का? म्हणे अहो आवडतो हो म्हणे. मग आवडतो म्हटलं जा ना पाहायला, खूप चांगला असतो तो. जाऊ कुठे? म्हणे जिथे जाऊ तिथे माझे लोक दिसतात, ज्या गावाला जाऊ तिथे माझे भक्त असतात. जायला संधीच नाही का? कारण तुम्ही ती जागा स्वीकारलेली आहे. तुम्ही भगवंताचे जर दास आहात, भगवंताचे जर प्रचारक आहात, त्यांचे जर सेवक आहात तर तुम्हाला तेवढं बंधन ते म्हणून तो पहिला शब्द वापरलाय समर्थांनी, विरक्ते धारिष्ठ धरावे दमन विषय. तो दमनच आहे. माझी इच्छा आहे हॉटेलमध्ये जाऊन खायची, पण नाही खाता येणार. काय करणार त्याला? मला वाटते की रस्त्यावर भेळपुळी खावी, नाही खाता येणार. तू जागा कोणती आहे तुझीच ते पहा. मग इथे इतर पुरुषांप्रमाणे त्यांना जर म्हणाल तर म्हणून मग व्यक्तीची किंमत निघून जाईल, मग लोकांचा विश्वास राहणार नाही.
म्हणून जो जितक्या उच्च पदावर आहे तितकी त्याला काळजी जास्त घ्यावी लागते. समाजाला जे मार्गदर्शन करतात ते अत्यंत उच्च स्तरावर आहे. बाकी सगळ्या ठिकाणपेक्षा त्यांची जागा काही वेगळी आहे. ते श्रद्धास्थान आहे समाजाचं. मग त्या श्रद्धास्थानाला धक्का लागता कामा नये म्हणून समर्थांनी इतके सांगितलंय की तू विरक्त आहेस ना बाबा, असं ऐक. म्हणून समाजातील मार्गदर्शकांनी कसं वागावं, म्हणजेच विरक्तांनी कसं वागावं, म्हणजेच महंतांनी कसं राहावं याचं लक्षण दिलंय. श्रीराम समर्थ श्रीराम. विरक्ते राखावे साधन. साधन राखावं म्हणजे त्याचा जप तप ध्यान मंदिर दर्शन, त्याची पोथी पूजा नामस्मरण भक्तीसाठी आवश्यक असलेल्या सगळ्या कृती त्याला करणंच आहे. माझी तब्येत ठीक नाही व मी नाही जात आजच्या दिवस, उद्या जाईल. जे करायचं आहे तुम्हाला ते करणंच आहे तुम्हाला. इतरांनी नाही केलं तर चालेल, एखाद्याने टाळलं चालेल, पण तुम्हाला करणंच आहे, कारण तुम्ही समाजाचे मार्गदर्शक आहात. जीवात जीव आहे तो पण तुम्हाला ते करणं आहे. विरक्ते राखावे साधन विरक्ते लावावे भजन. म्हणजे स्वतः तर करावं आणि इतरांना लावावं म्हटलंय. असं नाही आहे. अनेक लोक असं होऊ शकते की लावावे म्हणजे सगळ्यांना भजनाला लावून द्यायचे आणि आपण झोपा काढायच्या, असं चालायचं नाही. इतरांना जर आम्ही भजनाला लावलं, त्यांना जर आम्ही 5 माळी करायला लावत असेल तर विरक्त माणसाने साधकाने किती कराव्या, कमीत कमी 10 तरी कराव्या. ते नाथांची कथा अनेक लोक वेगवेगळ्या संतांची नावं घेऊन सांगतात कथेमध्ये, पण नाथांची कथा तशी आहे की नाथांना गुळ आवडत होता म्हणे. एक स्त्री आली, काय घेऊन आली, नातवाला घेऊन आली आणि महाराजांना सांगितलं म्हणे, महाराज हा माझा नातू गुळ किती खातो, त्याला सांगा काहीतरी, गुळ खाऊ नको म्हणून. नाथ म्हणाले, बाई 8 दिवसांनी ये. बाई 8 दिवसांनी पुन्हा आली नातवाला घेऊन. महाराजांनी आपल्या मांडीवर त्याला बसवलं, म्हणे बाळा गुळ खाऊ नको, गुळ खाल्ल्याने अति गुळ खाल्ल्याने पोटामध्ये जंत होतील, अति सर्वत्र वर्ज्य येतं. बाईला सांगितलं आता तू तुझ्या नातवाला घेऊन जा. म्हणे महाराज एवढ्यासाठी मला 8 दिवसांनी परत बोलावलं. म्हणे बाई तुला खरंच सांगू का, 8 दिवसपर्यंत मला गुळ जास्त आवडत होता आणि मी रोज खात होतो, त्याला काय सांगू, त्याला सांगायचं म्हणजे मला दुरुस्त होणार ना, कारण त्याच्याशिवाय शब्दामध्ये वजनच येणार नाही, समाज तुम्हाला मानणारच नाही. कुठपर्यंत मानतील, त्या स्थळापर्यंत मानतील, वा वा छान छान म्हणतील, बाहेर पडले की जैसे ते पाठीकोई. म्हणून कुठलाही प्रवचनकार, कुठलेही कीर्तनकार, कुठलेही जगाच्या पाठीवरचे मार्गदर्शक त्यांना जास्त काळजी घ्यावी लागते, इतरांपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते. आणि त्याच्यामध्ये त्यांना साधन सोडता येत नाही. साधन लावायचं आहे ना, तर साधन न सोडता लावावं लागते. कसं आहे, पोहणाऱ्याला जर पोहणं शिकवायचं असेल, ज्याला पोहणं शिकवायचं आहे, शिकण्यासाठी आलेला माणूस आहे, त्या मुलाला जर पोहणं शिकवायचं आहे तर पोहणाऱ्याला सुद्धा पाण्यात उतरावं लागते. पटले का उदाहरण पहा. त्याला पाण्यात उतरवल्याशिवाय आणि तो स्वतःही उतरल्याशिवाय त्याला पोहणं शिकवता येत नाही. मी साधन जर कोणाला लावायचं असेल, मला जर चांगल्या मार्गाला तर मला ते करणंच आहे. त्याच्याशिवाय मला माहिती आहे की याच्यात नाही, याच्यापेक्षा पुढची माझी अवस्था आहे असेल, पण समाजासाठी गरज आहे. विरक्ते राखावे साधन विरक्ते लावावे भजन करावं लागेल. विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगटवावे श्रीराम. म्हणून समर्थांनी आपल्याला इतके सुंदर लक्षण दिली आहेत. आपण सगळे समाजाचे प्रतिनिधी आहात. प्रतिनिधी शब्द वापरलाय आणि समाजाचे प्रतिनिधी आहात, समाजाचे मार्गदर्शक आहात. त्यामुळे हा बोध हा फक्त साधकांसाठीच नाही, तर समाजांच्या मार्गदर्शकांसाठी आहे, त्या विरक्तांसाठी आहे. कारण तो ज्ञानी आहे, पण ज्ञानाबरोबर त्याला कर्म सोडायचं नाही आहे. ज्ञान आणि कर्म यांची सांगड म्हणजे विरक्त लक्षण. त्याला ज्ञान झालेलं आहे, पण तरी सुद्धा कर्मत्याग नाही. कारण ज्ञान झाल्यानंतर कर्मत्याग होत असतो, कर्मात महत्व नाही राहत त्याला.
त्याला माहिती आहे की हे कर्माची गरज नाही. आता ते कर्माची गरज नसताना सुद्धा समाजासाठी ते कर्म करावं लागेल. त्यामुळे चांगल्या संघटना जमा होतील आणि समाजामध्ये अधिकाधिक चांगल्या गोष्टी घडतील. म्हणजे जे क्रिएटिव्ह वर्क म्हणतो आम्ही त्याला, ते क्रिएटिव्ह वर्क करण्याचं काम अशा प्रकारे होईल. म्हणून समाजामध्ये ऐक्याचं महत्त्व सांगितलं आहे. ते आपण राहिलेल्या भागामध्ये पुढच्या प्रवचनामध्ये आपण पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला अभिवादन करतो आणि आजची प्रवचन सेवा संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.